नमस्कार, कसे आहात सगळे? प्रियास लवली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अजून पण माझा आवाज खराब आहे बरं का, त्याच्यामुळे तुम्हाला सहन करावं लागेल. आज तुम्ही म्हणाल काय साडीमध्ये, कारण तुम्हाला माहिती आहे मला तर साडी खूप आवडतेच. अशी पण मी काही घरी कार्यक्रम असेल, काय एखादा सण असेल तर घालते. आज आषाढी एकादशी आहे आणि म्हटलं की व्यवस्थित पूजा करायची, मनसोक्त शांतपणे. रोज कशी घाईघाईत पूजा असते आणि आज विठू माऊलीची पूजा करायची, म्हणून आज म्हटलं साडी घालावी. आणि जेवढे मी वेस्टर्न ड्रेस पण आवडीने घालते, पण मला साडी फारच आवडते आणि वेस्टर्न ड्रेस अहोंचे चॉईस जास्त चांगली असते, ते हेल्प करतात. चला आता पहिल्यांदा चहा घेते आणि आज अहो पण घरी आहेत, मग ते म्हणाले आपण दोघं मिळून छान पूजा करू. आणि झालो तर काय माहितीये का, माझ्याकडे एकादशी आहे पण माझ्याकडे पूजेची फुलंच संपली होती. काल मी यांना म्हटलं होतं अहोंना की तुम्ही फुलं घेऊन या येताना. हो म्हणाले आणि विसरले. झालं रात्री माझा जीव असाशी, उद्या पूजा आहे, आता काय करायचं. नेमकं रोज फुलं असतात आणि आज नाही. झाडाला आहेत किती असणार, पण ती पांढरी आहेत, छोटी छोटी आहे, ती लगेच कोमेजतात. जास्वंद आहे, मग म्हटलं जाऊ दे आता काय करायचं, जसं आहे तशी करायची. आणि सकाळी उठले, आता मी अहो नेहमीच लवकर उठतात, म्हणजे माझंच उशीर असतं ना उठणं. बघते तर हे गायब, कुठे गेले म्हटलं गेले असतील खाली राऊंडला. फोन पण इथेच, म्हटलं त्यांनी फोन तरी घेऊन जायचं. म्हणजे मी त्याला सांगितलं असतं जर चालायला गेला असेल तर झाडाला काय दिसत असतील आजूबाजूला फुलं, रोडनी छान छान फुलांची झाडं आहेत तर ते घेऊन या. तर फोन पण घरी ठेवला आणि आता आले तर येताना फुलं घेऊन आले. म्हटलं हो कुठून गेले, तर ते तिकडे आमच्या इथे म्हणजे जवळ नाही, दुसरं एक मार्केट आहे, तिथे पोलीस चौकी आहे, तिथे फुलवाला हारवाला बसतो. आमच्या सेक्टरमध्ये एवढ्या लवकर कुणी नसतं, तर तिथनं फुलं घेऊन आले. बघा, विठ्ठलानेच माझी इच्छा पूर्ण केली असं मी म्हणते. की मला कालपासून असं झालेलं, फुलं नाहीत, कशी पूजा करायची, फुलं नाहीत. तर आता फुलं आली आहेत, आता छान पूजा मनसोक्त, म्हणजे मनामध्ये अजूनच छान वाटायला लागलं. करणार आपण शेवटी, देव काय भक्तीचा भुकेला असतो, त्याला काय फुलं हवीच असं नाही. पण माझ्या मनात उगाच आपलं की रोज माझ्याकडे फुलं असतात आणि आज फुलं नाहीये. अहो चहा घ्या. काय चाललंय यांचं? अच्छा, विठ्ठलाची गाणी लावायचं चाललंय. रोज कुठे भक्तिगीतं ऐकायला वेळ असतो, सकाळी आवरायचं, डबा घ्यायचा आणि पळायचं. चला आज गाणी लागली छान, मस्त वाटतं ते ऐकायला. चला आता पूजा करायची. सगळ्यात आधी पूजेची तयारी करून घेतली मी आणि अहोंनी. आरती लावून घेतली, देवाची सगळी भांडी धुवून घेतली, देव सगळे स्वच्छ करून घेतले आणि सगळ्यात आधी बाप्पाची पूजा केली. गणपती बाप्पाची, कोणत्याही पूजेची सुरुवात आपण बाप्पांच्याच पूजेने आशीर्वादाने करतो. आणि त्यानंतर मग आज विठू माऊली ची मनसोक्त आम्ही पूजा केली. त्यांना न्हाऊ माकू घातलं विठू माऊली आणि रुक्मिणीला, आणि त्यांची स्थापना केली. आणि अक्षता, फुलं, गंध या सगळ्यांनी आणि धूपदीपाने ओवाळून मस्त पूजा केली. हे बघा, साहित्य असो नसो, भाव महत्त्वाचा. आज मला फुलं मिळाली, नसती मिळाली तरी जी घरात आहे झाडाला होती त्याच्याने केली असती पूजा. देव भक्तीचा भुकेला असं म्हणतात. आणि आज यांनी पौरोहित्य केलं आणि मी पूजा केली. आणि दोघा आज आम्ही घरी होतो ना, त्याच्यामुळे कशी छान मनोभावे मस्त पूजा झाली आणि खूप प्रसन्न वातावरण होतं घरामध्ये. देवाला नैवेद्य दाखवला आणि पूजा संपन्न झाली. पूजा झाली मस्तपैकी. आता चहा घ्यायचा चाललाय. उपवास आहे, पण उपवास तुम्हाला माहिती ना, एकादशी दुप्पट काशी. तर आज आपल्याकडे काय स्पेशल आहे सांगा? खिचडी, साबुदाणा खिचडी. खिचडी करायची. मी म्हणत होते साबुदाणा वडे करायचे. ठीक आहे, दोन्ही आयटम बनवा. बघा आता दोन्ही करायला झाला. एक तर म्हणत होतं दोन्ही करा, म्हणजे ते खिचडी पण खाणार आणि मी बनवलेले वडे पण खाणार, दोन्हीचा आस्वाद घेणार. ठीक आहे, उपवास करतो पण बाबा इतका आपल्याला झेपत नाही. गिझर लावायचं आहे ना, मग ते स्पेशल आहे खरं. गिझर लावा. आता खिचडी आणि साबुदाणे वडे आज स्पेशल, आणि गिझर लावणं ही एक आमचं काय मिश्रण आहे, मोहीम आहे. हा उपवास करायचा, पण ना आता तब्येत पण बेडण्यात, त्यामुळे एवढं झेपणार नाही, खाऊन पिऊन करणार, म्हणजे इम्युनिटी कमी होते. हां थोडंसं, म्हणजे हे म्हणाले की अगदी कडक नको करू, म्हटलं तर चला मग खायचे साबुदाणे वडे. आला काय इलेक्ट्रिशियन? कधी येणार आहे? मीच लावणार. तुम्ही लावणार आहे? व्यवस्थित कराल ना? कमान काय कमान? कमान बाबा नीट करा. होय सांभाळू. लाईट लावा.
काय करू तुम्हाला मदत मी? बोला. सांभाळून करा हो. काय आता जुना काढायचा आणि नवीन लावायचा चाललेला आहे. त्यांना सवय अशी जुगाड करायची. जुगाड नाही असले काय म्हणतात ना, रिपेअरिंगची कामं करायला, घरातली कामं करायला आवडतं. तुम्हाला माहिती आहे ना. पण मला त्यांच्या मागे सतत उभं राहावं लागतं बाबा. म्हणजे त्यांना असं वाटतं सगळंच आपल्याला यावं. लाईटचं काम, सुतारकाम, खिळे ठोकणं, फ्लॅप लावणं, शेतातलं करणं, सगळं करायचं असतं त्यांना. खरं म्हणजे असलं शिक्षण शाळेतनं व्यावसायिक द्यायला पाहिजे थोडंफार तरी मुलांना. हळूहळू हळू. आता काय देऊ? हा नवीन आणलाय, रेकॉर्डचा आहे. हाच आम्ही वापरतो. हे म्हणतात की हीच कंपनी चांगली असं म्हणतात. म्हणजे आमच्यासाठी तर आम्हाला म्हणजे इतके वर्षानुवर्ष आम्ही ह्याच कंपनीचे वापरतो. गावाला पण हेच आहेत, इथे पण हेच आहेत. जुन्याची अवस्था काय झाली आहे. जाऊ दे आता, चला दुसरा लावा. त्याला काय हेच करावं लागेल. गिझर बसवायचे 350 रुपये सांगितले इलेक्ट्रिशियनने, म्हणून आव्हानीच करायला घेतलं. 350 रुपये वाचवले त्यांनी आज. मग आता झाला गिझर लावून. हो. मग आता तुम्हाला काय पाहिजे स्पेशल बोला. सगळ्या व्ह्युअर्सना माहिती आहे असं काय असलं की आमच्याकडे काय लागतो, चहा. चला चहा ठेवते तोपर्यंत. रेग्युलेटर 50 रुपयाला. काय ते काय म्हणतात? रेग्युलेटर 50 रुपयाला, बसवायचे 150 रुपये. रेग्युलेटर पेक्षा बसवण्याला गावा द्यायचे. काय बघा रेग्युलेटरची किंमत किती आणि बसवायची किती. हे काय करायचं, टाकून द्यायचंय का काय हे जुनं वाला रेग्युलेटर? चला दोन्ही कामं झाली. फॅनचं रेग्युलेटर चेंज करायचं होतं. फॅन नवीन किचन मध्ये बसवला पण तो लास्ट ह्याच्यावर चालवतो ना, एकदम स्पीड कमी. म्हणजे 1 वर 2 वर 3 वर असं होतच नव्हतं, एकदम फास्ट. त्याच्यामुळे मग गॅसला पण प्रॉब्लेम आणि आपल्याला कमी जास्त करता पण येत नव्हतं. त्याच्यामुळे आज गिझर पण झाला, रेग्युलेटर पण झालं. तरी एक गोष्ट राहिली, शॉवर पण खराब झालाय, तो पण आणायचा राहिला. गिझर आणि रेग्युलेटरचे मिळून 450 रुपये वाचवले बरं काय. आता घेतलेत साबुदाणे वडे करायला. हिरवी मिरची, शेंगदाणे ह्याचं थोडंसं बारीक मिक्सरला लावून घेतलं होतं, ते आता टाकते त्याच्यामध्ये. आणि खिचडीला पण तेच वापरणार आहे. कसं सगळा मसाला, नमक, मीठ टाकलं, मीठ. हे बघा साबुदाण्या वड्याची तयारी झालेली आहे. आता स्मॅश करून घेते. उपवासाच्या निमित्ताने जिभेचे चोचले पुरवायचे चाललेले आहेत. साबुदाणे आणि बटाटे आणि तो सगळा मसाला छान स्मॅश करून त्याचा छान असा गोळा करून घेतला. आणि आता त्याचे करायचे वडे. आणि मी काय करते माहिती आहे का, छोटे छोटे वडे करते, चपटे असे. कारण गोल केले तर भरपूर तेल लागतं ना, म्हणजे तो बुडायला पाहिजे त्याच्यामध्ये. पंखा चालू केल्यामुळे हे विजू नये म्हणून हे नवीन प्रकार आणलाय. कळलं ना? येस. आता पंखा चालू करू शकतो का? आता आहे ना चालू फॅन. ठीक आहे. कळलं कशासाठी आणलंय हवा. कारण एवढं गरम होतंय बाबा किचन मध्ये पण. आता एका बाजूला खिचडी आणि एका बाजूला वडे असं माझं चालू होतं. अहोंबरोबर गप्पा पण चालल्या होत्या. आज त्यांना सुट्टी असल्यामुळे ते किचनमध्येच घुटमळत होते. आणि त्यांना आवडतं किचनमध्ये काय मी करते काय नाही. खाण्याचे शौकीन माणसाचं असंच असतं, प्रत्येक गोष्टीत लक्ष घालायचं. किती मिरची टाकली, किती मसाला टाकला, हे तळ, त्याच्यानंतर पापड तळ, मग ते वडे असेच तळ, लालच तळ, चांगलेच भाज, असे सूचना चालू होत्या. आणि आमच्या मध्ये मध्ये गप्पा पण चालू होत्या. काही थोडीफार ते मला मदत करत होते मध्येच. असं चाललं होतं. तर आजचा मेनू अशा प्रकारे तयार झाला उपवासाचा. हो, आणि त्यांना पण शेंगदाणे भाजून हवे होते. मग ते शेंगदाणे भाजायला ठेवले. म्हणजे ते
खिचडीबरोबर वड्यांबरोबर असेच खायला. आणि उपवास म्हटल्यावर आज दिवसभर तोंड चालूच ना, मध्ये शेंगदाणे बरे पडतात खायला. ते पण भाजले. आणि ह्या गावच्या मस्त फेण्या काय म्हणतात साबुदाण्याच्या पापड जे आईने दिले होते ते छान तळले. आणि हो ऐकल्यात ना त्यांच्या सूचना. चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. बघा साबुदाणे वडे, एकादशीचं काय काय रेडी आहे. साबुदाणे वडे, थोडीशी खिचडी, फेणी, चटणी, केळी, भाजके शेंगदाणे. तर तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. विठू माऊली तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करो. तुम्हाला उत्तम आरोग्य, धनसंपदा आणि मनशांती लाभो हीच प्रार्थना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.